Hello friends, today we are going to solve practice set number 12. So first question is here multiply इथे मल्टिप्लिकेशन करायचे इंटिजर्सचे तर सॉल्व करूयात. मल्टिप्लिकेशन करताना जे एक्झाम्पल दिलेले आहेत ते एकदम सोप्या पद्धतीने दिलेले आहेत. तर आपल्याला डायरेक्ट समोरासमोर मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे आणि तेच आपलं आन्सर येणार आहे. तर फर्स्ट क्वेश्चन स्टार्ट करूयात. 7 1 जा 7 अँड 5 4 जा 20. तर याचा आपला आन्सरच हे असणार आहे 7/40. जर याला आपण डिवाइड करू शकलो तर करू शकतो, नाही करायचं एकाच टेबलमध्ये नंबर असेल तर आपण त्याला डिवाइड करू शकतो, नसेल तर करता येत नाही. ओके. देन सेकंड आहे 6/7 मल्टिपल 2/5. 6 2 जा 12, 7 5 जा 35. Five 4 जा 20 and 9 9 जा 81. Then for number 4/11 multiple 2/7. 4 2 जा 8, 4 2 जा 8, 11 7 जा 77. 1/2 multiple 7/2. 1 7 जा 7 and 2 2 जा 4. Then 9 7 जा 9/7 7/8. याचं समोरासमोर मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 9 7 जा 63, 7 8 जा 56. Then 5/6 and 6/5. 5 6 जा 30 and 6 5 जा 30. याला आपण डायरेक्ट डिवाइड करू शकतो. 31 1 जा 31 म्हणजे याचं फायनल आन्सर असणार आहे 1. 6/17 मल्टिपल 3/2. 6 3 जा 18 and 17 2 जा 32. याला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 2 9 जा अँड 2 17 जा 2 17 जा 34. हे झालं आपलं फायनल आन्सर. त्यानंतर आपण सॉल्व करणार आहोत क्वेश्चन नंबर 2 जो दिलेला आहे. अशोकराव प्लांटेड बनाना ऑन 2/7 of his field of 21 acres. What is the area of the banana plantation? याचं एरिया काढायचं आहे, किती एकरमध्ये त्यांनी प्लांटेशन केलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करूयात. त्याच्यामध्ये किती एकर प्लांट केलेलं आहे त्यांनी, त्याची फील्डच्या किती याच्यामध्ये त्याने प्लांट केलेलं आहे, तर त्याने प्लांट केलेलं आहे 2/7. टोटल फील्ड किती आहे, टोटल फील्ड आहे ऑफ 21 एकर्स. सेम आपण ॲज इट इज राईट करून घेणार आहोत सॉल्व करण्यासाठी. 2/7 मल्टिपल 21/7. यांचं सेम आपण जसं मल्टिप्लिकेशन केलेलं होतं त्या पद्धतीने याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊयात अगोदर. 2/7 मल्टिपल 21/7. समोरासमोरचं मल्टिप्लिकेशन 7. देन 21 2 जा 42. त्याला आपण स्मॉल याच्यामध्ये डिवाइड म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर तर काय येते 7 1 जा 7, 7 6 जा 42, 7 6 जा 42 म्हणजे आपलं फायनल आन्सर जे येणार आहे तर ते काय येणार आहे 6 एकर्स. ओके. क्वेश्चन नंबर 3 पाहूयात काय आहे तर.
Of the total number of the soldier in our army, 4/9 are posted on the northern border, one third of them on the northeastern border. If the number of soldier in the north is, आता इथे हे एवढा मोठा नंबर आहे तो कसा आपण रीड करणार, तर आपल्याला माहिती आहे आपण 3 डिजिट सोडून 2 डिजिट सोडून रीड करत असतो. म्हणजे इथे काय असणार आहे 5,40,000. हाऊ मेनी आर पोस्टेड इन दिअर नॉर्थ ईस्ट. तर मग आता सेम आपण अगोदर जसं सॉल्व केलेलं आहे त्या पद्धतीने सॉल्व करूयात. द टोटल नंबर सोल्जर, टोटल नंबर क्वेश्चन नंबर 3 बघूयात. टोटल सॉल्व करताना टोटल नंबर किती आहे, टोटल आहेत 5,40,000. त्याच्यामध्ये हाऊ मेनी आर पोस्टेड इन द नॉर्थ ईस्ट, वन थर्ड ऑफ देम ऑन द नॉर्थ ईस्टर्न बॉर्डर. वन थर्डच्या पण आहेत ते किती, तर मग वन थर्ड सांगितलेलं आहे तर बघूयात आपण डायरेक्ट वन थर्डनेच घेऊयात. वन थर्ड 5,40,000 याला आपण मल्टिप्लिकेशन करूयात डायरेक्ट. असं जर मल्टिप्लिकेशन डायरेक्ट असं केलं समोरासमोर जरी केलं तरीही याला चालतं आहे. तर याला डायरेक्ट आपण सॉल्व करूयात. 3 आहे तो डिवाइड करणार आहोत. 3 1 जा 3, 3 1 जा 3, रिमेन 2 म्हणजे ते झालं 24. 3 8 जा 24. हे 0 जे आहेत 40 ॲज इट इज राईट करून घ्यायचे आहेत वरती, म्हणजे याचं आन्सर येणार आहे आपलं 1,80,000. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. थँक्यू.